नमस्कार मंडळी, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, घरात ठेवलेल्या या 31 वस्तू आजच घराबाहेर काढा आणि वास्तुदोष घालवा। आपली प्रगती होईल, प्रत्येक कार्यात यश मिळेल, सर्व कामे सुरळीत होतील आणि पैशाची आवक सुरू होईल। पहिला आहे देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या, फुटलेल्या, तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो। घरात अनेक समस्या निर्माण होतात। एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे। नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात। दुसरे आहे देवी देवतांना वाहिलेले फुलं, नैवेद्य या गोष्टींचा बरेच दिवस प्लास्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात। हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद सुरू होतात। तिसरे आहे घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते। हे लिंबू मिरची एक आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत। तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा याचा फायदा होण्याऐवजी तोटेच जास्त होतात। चौथा आहे जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये किंवा टांगू नये। असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते व वर्ष संपताच घरी कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवावे व त्या जागी नवीन कॅलेंडर जरूर लावावे। पाचवे आहे काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत। याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात। सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते, आजारपण पाठीशी लागते, पैसा आणि धन या गोष्टींवर वाया जातो। सहावा आहे काटेरी झाडांप्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा चीक निघतो अशी झाडेसुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत। सातवा आहे तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो। ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते, प्रत्येक कामात अपयश येऊ लागते। आठवा आहे बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ वाईट वेळेत रूपांतरित होते। सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावेत। दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर जरूर काढावेत। नववा आहे पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे। पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदलावे। आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात। त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो आणि पाकिट पैशांनी सदैव भरलेले राहते। 10वा आहे पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर बदलावी। तिजोरीत पैसे शेजारी इतर आवश्यक वस्तू ठेवू नयेत। पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावेत। तिजोरीत विस्कळीतपणा असेल तर त्याचा थेट जास्त प्रभाव लक्ष्मीदेवीवर पडल्याशिवाय राहत नाही। 11वा आहे घरात कोळीची जाळी होऊ देऊ नये, अन्यथा घरातील व्यक्ती सतत या ना त्या संकटांमध्ये सापडतात। चांगली वेळ वाईट वेळेत बदलते आणि घराला वास्तुदोषसुद्धा लागतो। 12वा आहे घरात वाहते पाणीचे चित्र किंवा अक्राळ विक्राळ प्राणी, युद्ध प्रसंग, उदास स्त्री पुरुषांचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे। घरात एक प्रकारचा याच्याने तणाव राहतो। 13वा आहे वापरात नसलेले फर्निचर, इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढा। वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो, अधोगती वाढते आणि प्रगतीही बंद होते। 14 आहे तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यात कपाट बनवले असेल तर कपाटाला दरवाजे किंवा काच लावले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो। घरात सततचे वाद विवाद निर्माण होतात, म्हणून कप्प्यांना, कपाटाला दरवाजे किंवा काच जरूर लावा। 15वा आहे औषधे, कीटकनाशके, बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारे कॉईल या सर्व वस्तू स्वयंपाकघर किंवा किचनमध्ये चुकूनही ठेवू नयेत। शक्यतो या सर्व वस्तू घराच्या सुरक्षित ठिकाणी ठेवा। मुलांचा हात पोहोचणार नाही अशा बंदिस्त जागी ठेवावेत। 16वा आहे बरेच लोक प्रेमाचे प्रतीक म्हणून ताजमहालचा फोटो किंवा शोपीस घरात लावतात, परंतु ताजमहालचा फोटो घरात लावणे अशुभ मानले जाते। वास्तुनुसार ज्या घरात ताजमहालचा फोटो ठेवला जातो
त्या घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार जरूर होतो. 17 आहे, काही लोकांना जुनी वर्तमानपत्रे गोळा करण्याची सवय असते. वास्तूमध्ये हे फारच चुकीचे मानले जाते. जुन्या वर्तमानपत्रांवर धूळ आणि माती जमा होते. यामुळे घरात एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, ज्यामुळे कुटुंबात मतभेद निर्माण होतात आणि प्रगतीस बाधा येते. त्यामुळे वेळोवेळी त्याची स्वच्छतासुद्धा ठेवावी लागते. 18 आहे, वास्तुविज्ञानाच्या मते घरात जुने कुलूप बंद करून ठेवणे फारच अशुभ मानले जाते. असे म्हटले जाते की जे कुलूप वापरात येत नाहीत किंवा खराब झाले आहे ते कुलूप त्वरित बाहेर काढले पाहिजेत. असं म्हणतात की खराब कुलूप नशीबसुद्धा कायमचे बंदिस्त करते आणि यासोबत प्रगतीचा मार्ग देखील बंद होतो. 19 चालू असलेले घड्याळ जे जीवनाचे कालचक्र दर्शविते, तर दुसरीकडे बंद पडलेली घड्याळे आयुष्यातील अडथळे व समस्या दर्शवतात. घरात बंद पडलेले घड्याळ असेल तर ते त्वरित काढून टाकले पाहिजे. असे मानले जाते की बंद घड्याळे तुमचा वेळ चांगला जाऊ देत नाहीत आणि जीवनातील आनंदात सुद्धा अडथळा निर्माण करतात. 20 आहे, वास्तुशास्त्रात खराब झालेले बूट आणि तुटलेली चप्पल वापरणे फारच अशुभ असते. शास्त्रानुसार घरात खराब बूट ठेवणे जीवनातील संघर्ष दर्शवते. जरी तुमच्याकडे कमी चप्पल असतील तरीही जे आहेत ते योग्य स्थितीत आणि स्वच्छ असावेत. शनिवारी खराब झालेले शूज घराबाहेर फेकून द्यावेत. यामुळे शनीची अशुभ दशासुद्धा कमी होते. 21 आहे, वास्तुशास्त्रानुसार आपण ज्या प्रकारचे कपडे घालतो त्यातून आपले भाग्य दिसते. चुकूनही घरात असे फाटलेले कपडे किंवा फार जुने झालेले कपडे ठेवू नयेत. असे म्हणतात की फाटलेले कपडे तुमच्या कारकिर्दीत पुन्हा पुन्हा अडचणी निर्माण करतात. 22 आहे, धार्मिक ग्रंथांनुसार असे मानले जाते की कोणत्याही देवतांची तुटलेली मूर्ती घरात ठेवू नये. या मूर्तीची पूजा करणेही योग्य मानले जात नाही. असे केल्याने अशुभ वाढतं आणि संपत्ती कमी होऊ लागते. तुमच्या घरात तुटलेल्या मूर्ती असतील तर त्या पवित्र नद्यांमध्ये विसर्जित कराव्यात आणि देवाऱ्यात नवीन मूर्तीची स्थापना करावी. 23 आहे, घरात ठेवलेल्या तुटलेल्या खराब फर्निचरचा वाईट परिणाम होतो. घरातील फर्निचर नेहमी व्यवस्थित ठेवलं पाहिजे. घरात लक्ष्मीचा वास हवा असेल तर तुम्ही घरातील तुटलेले फर्निचर वेळीच बाहेर काढून टाकावे. 24 आहे, तुटलेला काच, आरसा. तुटलेल्या काचेच्या वस्तू घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. सुख आणि धनाचेही ते नुकसान करतात. त्यामुळे तुटलेली काच किंवा आरसा कधीही घरात ठेवू नये. त्यामुळे साफसफाई करताना सर्वात आधी घरातील तुटलेली काच आणि आरसे काढून बाहेर टाका. 25 आहे, तुटलेली भांडी घरात ठेवणे देखील शुभ मानले जात नाही. तुमच्या घरात तुटलेली किंवा तडे गेलेली भांडी असतील तर ती घरातून वेळीच बाहेर काढा, तरच आनंद तुमच्या घरात राहू शकेल. 26 आहे, वास्तुशास्त्रानुसार घरात निरुपयोगी औषधे ठेवू नयेत. असे मानले जाते की घरात अशा प्रकारची औषधे ठेवल्याने आजार वाढतात आणि म्हणूनच उपयोगानंतर निरुपयोगी औषधे घराबाहेर फेकावी. 27 आहे, रामायणापासून महाभारतापर्यंत कोणत्याही प्रकारच्या युद्धांचे चित्र घरात ठेवू नये. अशी चित्रे किंवा चित्र घरात ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये वैर निर्माण होते. 28 आहे, निवडुंग किंवा काटेरी वनस्पती. वास्तूनुसार निवडुंग किंवा काटेरी वनस्पती देखील घरात ठेवू नये. गुलाब वगळता इतर सर्व काटेरी झाडे घराबाहेर ठेवावीत. 29 आहे, काही विशिष्ट प्रकारची चित्रेही घरात ठेवू नयेत. जसे की फुले नसलेली झाडे, बुडणारी बोट, शिकारीची दृश्ये, दुःखी किंवा रडणारी माणसाचे चित्र, तसेच प्राण्यांचे पुतळे आणि चित्रे. चायना उल्लू, कावळा किंवा कबूतर अशा कोणत्याही पक्ष्याचे किंवा प्राण्याचे चित्र किंवा पुतळे घरात ठेवू नयेत. 30 आहे, लोक घरात अडगळ किंवा भंगार जमा करून ठेवतात. भंगार आधी घरातून बाहेर काढा. घरातील गच्चीवर पडलेला भंगार देखील पैशाच्या कमीला कारणीभूत ठरतं. गच्चीवर भंगार किंवा फालतू सामान मुळीच ठेवू नका. याने कुटुंबातील लोकांच्या मनावर वाईट परिणाम होतो. याने पितृदोषसुद्धा उत्पन्न होतो. 31 आहे, सध्या प्लास्टिकच्या वस्तूंचा क्रेज वाढला आहे. किचनमधील डबे, पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या, पूर्ण घरात जागोजागी प्लास्टिकच्या वस्तूंचा ढिगारा दिसतो.
याने नकारात्मकता तर पसरतेच, पण हे आरोग्यासाठीही हानिकारक आहे। अनेक लोक आपल्या घरात डेकोरेटिव्ह दगड, अंगठ्या किंवा ताबीज अशा वस्तू कुठेही ठेवतात, पण या वस्तूंमुळे फायदा होत आहे की नुकसान हे माहीत नसलं तर अशा वस्तू आधी घरातून बाहेर काढायला हव्यात। भारतीय वास्तुशास्त्राप्रमाणे घरात काय वस्तू ठेवायला हव्या आणि काय नाही हे जाणून घेणे आवश्यक आहे। एखाद्याला एका लहानशा वस्तूमुळे अडथळे येतात। लक्षात असू द्या की निर्जीव वस्तूंमध्येही आपली एक ऊर्जा असते। त्या वापरात नसतील, तुटलेल्या असतील तर अशा वस्तू घरात ठेवू नयेत, ज्या ठेवल्यामुळे जीवन दुःखी होतं। तर मंडळी, तुम्हाला ही आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की कळवा। अशाच नवनवीन टिप्स जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।